नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती पेपर या संदर्भात आपण दर्जेदार टेस्ट देणार आहोत. त्यापैकी आपल्या 9 टेस्ट प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. बघा, काही विद्यार्थ्यांची मागणी होती की इंग्लिशचे आणि गणिताचे प्रश्न घ्या. त्यानुसार आपण इंग्लिशचे प्रश्न घेतलेले आहेत. तरी कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल या पदाला इंग्लिश आणि गणित विचारण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आपण इंग्लिशचा आणि गणिताचा एक व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर जास्त वेळ न घेता आपण इंग्लिशच्या प्रश्नांना सुरुवात करूया. ओके. बघा, पहिला प्रश्न, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग नायदर नॉर. बघा, सेंटेन्स दिलेलं इथे, आय डोंट हॅव अ पेन ऑर पेन्सिल. बघा, नायदर नॉर म्हणजे दोन वस्तू किंवा व्यक्तीपैकी एकही नाही. बघा, इथे आय डोंट हॅव अ पेन और पेन्सिल, याचा आन्सर येईल बघा 4 नंबरचं, आय हॅव नायदर नॉर अ पेन और अ पेन्सिल. ओके. बघा, माझ्याजवळ पेनही नाही आणि पेन्सिलही नाही, त्याच्यासाठी आपण नायदर नॉरचा उपयोग करतो. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट आर्टिकल. आय मेट डॅश युरोपियन इन द मार्केट. ऑप्शन बघा ए अँड दी नो आर्टिकल. आन्सर येईल आपलं ए. ओके. बघा मित्रांनो, आर्टिकल 2 प्रकारचे आहेत, एक डेफिनेट आर्टिकल आणि इंडिपेंडेंट आर्टिकल. इंडिपेंडेंट आर्टिकलमध्ये ए ॲन येतं आणि डेफिनेट आर्टिकलमध्ये दी येतं. बघा, इंडिपेंडेंट आर्टिकलमध्ये ए जेव्हा शब्दाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल तर आपण त्या ठिकाणी ए वापरतो, आणि शब्दाची सुरुवात जर स्वराने होत असेल तर आपण त्या ठिकाणी ॲन वापरतो. ओके. बघा, इथे युरोपियन याचा उच्चार जो आहे तो व्यंजनासारखा होतो आहे, त्यामुळे ॲन्सर आपला ए येईल. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, व्हॉट अ टेरिबल फायर दिस इज. चूज द राईट पंक्च्युएशन मार्क ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. ऑप्शन बघा फुल स्टॉप, कॉमा, एक्सक्लेमेशन, क्वेश्चन मार्क. ॲन्सर येईल एक्सक्लेमेशन. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, ही सेड दॅट ही डॅश फ्रॉम फिवर फॉर 3 days. ऑप्शन बघा, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. इज सफरिंग, हॅड बीन सफरिंग, हॅज बीन सफरिंग, वॉज सफरिंग. ॲन्सर येईल हॅड बीन सफरिंग, 2 नंबरचं. ओके. बघा, हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके. त्यानंतर बघा 5वा प्रश्न, ॲड अ क्वेश्चन टॅग. सी इज राईट. ऑप्शन बघा, ही सी, इज नॉट इट, सी इज नॉट सी. ॲन्सर येईल आपलं इज नॉट सी. ओके. बघा, या ठिकाणी वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो, आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होकारदर्शक होतो. ओके, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 6वा प्रश्न, चूज द करेक्ट आर्टिकल. हिज सिस्टर डॅश एम ए इन हिस्ट्री. ऑप्शन बघा ए अँड दी आणि नो आर्टिकल. बघा, इथे एम ए या ठिकाणी आपण ॲन्सर येईल आपलं ॲन. ओके. बघा, जर उच्चार हा जर स्वरासारखा असेल तर तिथे आपण ॲन वापरतो. ओके. त्यानंतर बघा, इथेच जर बी ए असतं तर आपलं ॲन्सर आलं असतं ए. ओके. त्यानंतर बघा 7वा प्रश्न, हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. ऑप्शन बघा 4, 7, 8, 6. ॲन्सर येईल 8. ओके. बघा, इंग्लिश आणि मराठीमध्ये शब्दाच्या जाती ह्या 8च आहेत. ओके. त्यानंतर 8वा प्रश्न बघा, द वर्ड ब्युटी इज डॅश नाऊन. बघा, ब्युटी हा शब्द कुठल्या प्रकारचा नाऊन आहे ते सांगायचं आहे आपल्याला. ऑप्शन बघा प्रॉपर, कॉमन, ॲब्स्ट्रॅक्ट, कलेक्टिव्ह. ॲन्सर येईल ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ओके. त्यानंतर 9वा प्रश्न बघा, द प्लुरल ऑफ थीव्स. ऑप्शन बघा थिप्स, थिप्स, थाईव्स, थिव्स. ॲन्सर येईल आपलं थाईव्स. ओके. थिप्सचं अनेक वचन, प्लुरल. ओके.
त्यानंतर 10वा प्रश्न बघा, आय हॅव डन दिस वर्क माय सेल्फ, आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाऊन अंडरलाईन वर्ड. बघा ऑप्शन बघा, रिफ्लेक्सिव्ह, एम्पॅथिक, पॉसेसिव्ह, इंडिपेंडेंट. बघा आन्सर येईल आपलं एम्पॅथिक. ओके. बघा माय सेल्फ, हिमसेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहेत. त्यानंतर बघा एक कंडिशन आहे, जेव्हा कर्त्यासोबत एखाद्या रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरला जात असेल तर त्यास आपण एम्पॅथिक प्रोनाऊन म्हणतो. ओके. आय फिनिश द जॉब माय सेल्फ, तिथे तो एम्पॅथिक म्हणून काम करतो. ओके. त्यानंतर बघा द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड ब्युटी इज. ऑप्शन बघा, ब्युटिफाय, ब्युटिफुल, ब्युटिफुली. बघा ब्युटी या शब्दापासून आपल्याला ॲडजेक्टिव्ह बनवायचं आहे, विशेषण. ओके. आन्सर येईल आपलं ब्युटिफुल. ओके. बघा 12वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ब फॉर्म. व्हेन आय सॉ हिम ही डॅश डॅश चेस. ऑप्शन बघा, प्लेड, हॅज प्लेड, हॅड प्लेड, वॉज प्लेइंग. आन्सर येईल वॉज प्लेइंग. व्हेन आय सॉ हिम ही वॉज प्लेइंग चेस. जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो चेस खेळत होता. ओके. त्यानंतर बघा 13वा प्रश्न, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. मुंबई इज फेमस डॅश इट इज टेक्स्टाईल्स. ऑप्शन बघा, ऑफ, बाय, फॉर, विथ. इथं प्रिपोजिशनचा यूज करायचा आहे. ओके. आन्सर येईल आपलं फॉर. मुंबई इज फेमस फॉर इट इज टेक्स्टाईल्स. ओके. त्यानंतर बघा 14वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सी ब्रोक द ग्लास डॅश 100 पीसेस. ऑप्शन बघा, इनटू, ऑफ, फॉर, विथ. सी ब्रोक द ग्लास इनटू 100 पीसेस. आन्सर येईल इनटू. ओके. त्यानंतर बघा 15वा प्रश्न, फिल इन द ब्लँक. आय गेव हिम डॅश ही वॉन्टेड. ऑप्शन बघा, दॅट, व्हॉट, विच, दॅट विच. आन्सर येईल व्हॉट. ओके. त्याला जे हवं असेल मी ते त्याला देईल. ओके. त्यानंतर बघा 16वा प्रश्न, हाऊ इज ही. फिल इन द पंक्च्युएशन मार्क ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सप्लेनेशन मार्क. ओके. आन्सर येईल क्वेश्चन मार्क. हाऊ इज ही. ओके. विचारणा केली त्याची, त्यामुळे आपल्याला क्वेश्चन मार्क ठेवायचं आहे तिथे. त्यानंतर बघा 17वा प्रश्न, युनिव्हर्सल ट्रूथ्स आर स्टेट इन. सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आन्सर येईल आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्स. बघा वैश्विक सत्य आपण नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मांडत असतो. बघा चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, हे सेंटेन्स आपण सिम्पल प्रेझेंटमध्येच मांडत असतो. ओके. त्यानंतर बघा 18वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट टेन्स फ्रॉम. ही डॅश सिन्स 8 o'clock इन द मॉर्निंग. ऑप्शन बघा, हॅज बीन स्लीपिंग, ही स्लीपिंग, वॉज स्लीपिंग, हॅड स्लेप्ट. आन्सर येईल आपलं हॅज बीन स्लीपिंग. बघा, ही हॅज बीन स्लीपिंग सिन्स 8 o'clock इन द मॉर्निंग. ओके. नंतर बघा 19वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ राईट ऑप्शन. आयदर द चिल्ड्रन ऑर द मिल्कमॅन डॅश नॉकिंग ॲट द डोअर. ऑप्शन बघा, आर, इज, वेअर, हॅव. आन्सर इज. ओके. बघा या ठिकाणी आयदर द चिल्ड्रन ऑर द मिल्कमॅन इज नॉकिंग ॲट द डोअर. आयदर ऑर. बघा आयदर ऑर केव्हा यूज करतात, जेव्हा दोन वस्तूपैकी किंवा व्यक्तीपैकी एखाद्याने ती कृती केली असेल किंवा त्या वस्तूने ती झाली असेल. ओके. इथं बघा चिल्ड्रन ऑर द मिल्कमॅन ह्या दोघांपैकी एकाने तरी दरवाजा ठोठावला असेल. ओके. त्यानंतर 20वा प्रश्न, ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर चेंजेस इंटू पॅसिव्ह वॉइस. बघा ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. ऑप्शन बघा, अ ग्लास ऑफ वॉटर ब्रॉट, अ ग्लास ऑफ वॉटर वॉज ब्रॉट, सेंड फॉर अ ग्लास ऑफ वॉटर,
लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉट. बघा हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. तर इम्परेटिव्ह सेंटेन्सची रचना बघा व्ही प्लस ओ प्लस सी. त्यानंतर त्याचं पॅसिवाईज करताना त्याची रचना बघा लेट प्लस ओ प्लस बी प्लस V3 प्लस सी. तर ॲन्सर येईल आपलं लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉट. ओके. त्यानंतर बघा 21वा प्रश्न. यूज पॉझिटिव्ह डिग्री. सी इज रिचर दॅन मी. ऑप्शन बघा आय एम नॉट सो रिच ॲज हर, सी इज मोर रिच, आय एम पुअर, सी इज रिच नॉट मी. ॲन्सर येईल आय एम नॉट सो रिच ॲज हर. ओके. बघा यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री असेल तर त्याच्या वाक्यामध्ये बघा ॲज हे होकारार्थी असते आणि सो ॲज असेल तर ते नकारार्थी वाक्य असते. त्यानंतर बघा कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचे किंवा क्रियाविशेषणाचे दुसरे रूप वापरले जाते. ओके. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचे किंवा क्रियाविशेषणाचे तिसरे रूप वापरले जाते. उदाहरणार्थ क्लेवरेस्ट. ओके. नंतर बघा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज सो ॲज हे शब्द असतात आणि कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बघा ER, मोर, दॅन हे शब्द असतात आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST आणि मोस्ट हे शब्द असतात. ओके. त्यानंतर बघा 22वा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ रिपोर्टेड स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्टचा प्रश्न. राहुल सेड आय गो होम एव्हरी डे. बघा राहुल सेड हा आपला रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि आय गो होम एव्हरी डे हे आपलं रिपोर्टिंग स्पीच आहे. बघा रिपोर्टिंग व्हर्ब जर भूतकाळी असेल तर रिपोर्टिंग स्पीच आपल्याला नेहमी भूतकाळच करावं लागतं. ओके. तर याचा आन्सर येईल मित्रांनो राहुल सेड दॅट ही वेंट होम एव्हरी डे. ओके. त्यानंतर बघा आपण इंग्रजीच्या प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. तर बघा 23वा प्रश्न. चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्स द सिनोनिम्स ऑफ एक्सक्यूज. बघा सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. ऑप्शन बघा एस्केप, पॉर्डॉन, फॉरगो, फॉरगेट. ॲन्सर येईल आपलं फॉरडॉन. ओके. एक्सक्यूज म्हणजे क्षमस्व किंवा क्षमा मागणे, त्यासाठी पर्यायी शब्द म्हणजे पॉर्डॉन. ओके. त्यानंतर बघा 24वा प्रश्न. चूज द करेक्ट अँथोनिम ऑफ डिपॉझिट. अँथोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याचा ॲन्सर येईल मित्रांनो विड्रॉ. ओके. डिपॉझिट अँड विड्रॉ ऑपोजिट शब्द आहेत. ओके. त्यानंतर बघा चूज द करेक्ट वर्ड विच मीन्स अ पर्सन लाईफ स्टोरी रायटन बाय अनदर. बघा वन वर्ड सबस्टिट्यूटचा हा प्रश्न आहे. ऑप्शन बघा बायोग्राफी, ॲटोबायोग्राफी, बायोलॉजी, बिब्लिओग्राफी. ॲन्सर येईल आपलं बायोग्राफी. ओके. ॲटोबायोग्राफी म्हणजे काय ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके. त्यानंतर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.